सध्या बातमी रायगडमधून समोर येते हमीभाव संदर्भात। ही बातमी सध्या समोर येते हमीभाव भात खरेदी केंद्रावर निराशाजनक चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे अधिक दर बोनस देऊनही शेतकऱ्यांची मात्र पाठ फिरल्याचं चित्र आहे। हमीभाव भात खरेदी केंद्रावर हे निराशाजनक चित्र सध्या पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यात यंदा भाताचं भरघोस पीक आलेलं असताना देखील हमीभावानं भात खरेदीत मात्र निराशाजनक चित्र असल्याचं पाहायला मिळतंय। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून। अजेश, हमीभावानं भात खरेदीत निराशाजनक चित्र सध्या पाहायला मिळतंय का? अधिक माहिती। अंकिता, खरं आहे की रायगड हा भाताचा कोठार मानला जातो आणि यावर्षी भात पीक हे जोरात आलं होतं आणि चांगला पीक शेतकऱ्यांनी घेतला। मात्र जे हमीभाव केंद्र आहे याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। एकूण पाहायला गेलो तर जिल्ह्यात 28 केंद्र आहेत आणि 28 केंद्रावर 3,69,000 क्विंटल भाताची आतापर्यंत खरेदी करण्यात आलेली आहे। आणि मागच्या वर्षाच्या जर तुलनेत या वर्षाची खरेदी पाहायला गेलो तर मागच्या वर्षी तब्बल 6,51,000 भाताची क्विंटल खरेदी याच केंद्रावर झाली होती आणि त्यामुळे कुठेतरी या वर्षी पीक चांगला येऊन सुद्धा शेतकऱ्यांनी या भात केंद्रावर पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। चांगला भाव देऊन सुद्धा आणि बोनस देऊन सुद्धा शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र सर्व केंद्रावर पाहायला मिळतंय। अंकिता, नक्कीच। त्यामुळे या निराशाजनक चित्रासाठी आता कृषी विभागाकडून काय उपाययोजना करता येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अजेश, तुम्ही असे जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती हवी आहे।